नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. दुसऱ्या दिवशी सकाळी रिया पूर्ण रात नीट झोपलेली नसते. डोळ्याखाली हलकी काळी वर्तुळे, चेहऱ्यावर शांतता, पण मनात विचारांची गर्दी. ऑफिसमध्ये सगळे जियान आणि साराच्या लग्नाबद्दल बोलत असतात. रिया हसते, पण तिचं लक्ष फोनकडेच. तेवढ्यात आरव ऑफिसमध्ये येतो. त्यांची नजरानजर होते. रिया हलकंच स्मित करते, पण आरवचा चेहरा गंभीर. रिया हळू आवाजात, कॉफी? आरव काही क्षण तिच्याकडे बघतो, मग मान हलवतो. ऑफिस कॅफेटेरिया. दोघे एकमेकांसमोर बसलेले. टेबलवर 2 कप, पण दोघेही कॉफीला हात लावत नाहीत. रिया थेट, काल कॉल का कट केला? आरव दीर्घ श्वास घेतो. रिया, घरी सिच्युएशन थोडी कॉम्प्लिकेटेड आहे. रिया, म्हणजे? आरव, माझ्या घरच्यांनी माझ्यासाठी मुलगी बघायला सुरुवात केली आहे. हे ऐकताच रिया काही सेकंद स्तब्ध झाली. कॉफीचा कप तिच्या हातातून हलका थरथरतो. रिया हळू दुखावलेल्या आवाजात, आणि तू मला आता सांगतोयस? आरव, मी नाही म्हणणार आहे, पण योग्य वेळ बघतोय. रिया, योग्य वेळ की योग्य कारण? आरव थोडा चिडतो. तू माझ्यावर विश्वास ठेवत नाहीस का? रिया डोळ्यात पाणी आवरत म्हणते, विश्वास आहे, पण भीतीही आहे. क्षणभर शांतता पसरते. आरव तिचा हात धरतो. मी तुला सोडणार नाही. रिया हलकंसं हात मागे घेते. मला वचन नको, कृती हवी आहे. दुसरीकडे रुद्रचे कॅबिन. रुद्र फाईल पाहत बसलेला, पण त्याचं लक्ष त्याच्या लॅपटॉपवर जाते, ज्यात सगळे CCTV फुटेज चालू होते. यात तो कॅफेटेरियाचा फुटेज बघतो. त्याला कॅफेटेरियात बसलेली रिया आणि आरव दिसतात. त्याच्या चेहऱ्यावर विचार. तेवढ्यात वाणी आत येते. वाणी, काय बघतायस इतकं? रुद्र हलकंसं स्मित करतो. लोकांच्या आयुष्यातील वळण. वाणी त्याच्याजवळ येते. तुम्हाला काळजी वाटते ना रियाची? रुद्र पण शांतपणे म्हणतो. ती स्ट्रॉंग आहे, पण प्रेमात स्ट्रॉंग लोकसुद्धा तुटतात. वाणी त्याच्या खांद्यावर हात ठेवते. मग तिला पडू देऊ नकोस. रुद्र तिच्याकडे पाहतो. मी कधीच माझ्या लोकांना पडू देत नाही. त्याच्या आवाजात पुन्हा अथॉरिटी होती, पण आता त्यात सॉफ्टनेस आली होती. संध्याकाळ. रिया एकटीच ऑफिसच्या टेरेसवर उभी. हवा जोरात सुटलेली. ती फोन काढते. आरवचा नंबर पाहते, मग फोन बाजूला ठेवते. जर त्याला खरंच माझी गरज असेल तर तो स्वतः लढेल. तिच्या डोळ्यात आता भीती नव्हती, निर्णय होता. रात्री आरवचं घर. हॉलमध्ये तणावाचं वातावरण होतं. टेबलवर चहाचे कप अनटचेड. घड्याळाचा आवाज स्पष्ट ऐकू येतो. आरवचे बाबा सोफ्यावर बसलेले, आई चिंतेत, आणि त्याच्या बाजूला आरवची लहान बहीण अन्वी, कॉलेजमध्ये शिकणारी, पण भावावर जीव टाकणारी. दरवाजा उघडतो. आरव आत येतो. त्याच्या चेहऱ्यावर शांतता, पण डोळ्यात निर्णय. बाबा कडक आवाजात, बस, बोलायचं आहे. आरव शांतपणे समोर बसतो. उद्या आपण मुलगी बघायला जाणार आहोत. नकार देण्याचा प्रश्न नाही. क्षणभर शांतता पसरते. आरव दीर्घ श्वास घेतो. बाबा, मी येणार नाहीये. आई दचकते. अन्वीचे डोळे मोठे होतात. बाबा रागाने उभे राहतात. का? आरव पहिल्यांदा ठाम आवाजात, कारण मला आधीच कोणीतरी आवडते. हॉलमध्ये जड शांतता. आई हळू आवाजात, कोण आहे ती? आरव. रिया. बाबांचा कडक आवाज. कुठली? कोणत्या घरची? आपल्याला माहीत आहे का तिच्याबद्दल? आरव. ती माझ्यासोबत काम करते. ती प्रामाणिक आहे, स्वाभिमानी आहे. बाबा, ऑफिसमध्ये काम करणं म्हणजे लग्नासाठी योग्य असणं नाही. अन्वी अचानक मध्ये बोलते. बाबा. भाऊ पहिल्यांदाच इतक्या ठामपणे बोलते. सगळे तिच्याकडे पाहतात. बाबा रागाने, तू मध्ये बोलू नकोस अन्वी. अन्वी पण शांत बसत नाही. का बोलू नाही? भाऊचं आयुष्य आहे ना हे. आई आता थोडी भावूक झाली होती. आरव. तुला माहीत आहे ना, आपली समाजात ओळख आहे. लोक काय म्हणतील? आरवचा आवाज हलका थरथरतो, पण तो मागे हटत नाही. लोकांनी माझ्यासोबत आयुष्य जगायचं नाही आहे आई. बाबा टेबलवर हात आपटतात. आम्ही तुझ्यासाठी चांगलंच ठरवतो. आरवही पहिल्यांदा उभा राहतो. माझ्यासाठी चांगलं काय आहे हे मला एकदा तरी ठरवू द्या. क्षणभर बाबा आणि मुलगा समोरासमोर. तणाव इतका की श्वासही ऐकू येत होता. आई रडू लागते. अन्वी हळूच आरवच्या जवळ येते. त्याचा हात पकडते. दादा, तू शांत राहा, पण मागे हटू नकोस. आरव तिच्याकडे बघून हलकंसं स्मित करतो. बाबा गंभीर आवाजात, ठीक आहे, मग त्या मुलीला घरात घेऊन ये, आम्ही पाहू. आरव दचकतो. काय? हो, जर तिला आमच्यासमोर उभं राहण्याची हिंमत असेल तरच पुढे बोलू. दुसरीकडे. रिया. रिया बाल्कनीत उभी, फोन हातात. तिच्या फोनवर मेसेज येतो. आरव. उद्या माझ्या घरी येशील का? रिया काही सेकंद फोनकडे बघत राहते. तिच्या डोळ्यात भीती, पण स्वाभिमान जास्त. ती हळूच टाईप करते, हो, येईन. तिच्या चेहऱ्यावर आता स्पष्ट निर्णय. आरवचं घर. दुपारी
हॉलमध्ये तणाव. बाबा गंभीर चेहऱ्याने बसलेले. आई हातात पाण्याचा ग्लास घेऊन पण पित नाही. अन्वी बाजूला, पण तिच्या चेहऱ्यावर क्युरिओसिटी होती. दरवाजाची बेल वाजते. आरव दरवाजा उघडतो. दारात रिया, साधी एलिगंट, पण डोळ्यात आत्मविश्वास. आरव हळू आवाजात, रेडी? रिया भीती वाटते, पण मागे हटणार नाही. दोघे आत येतात. रिया नमस्कार करते. आई हलकंसं हसते, पण बाबा अजूनही कडक चौकशी करत. बाबा, रिया तुला माहीत आहे ना, आमच्या घरात निर्णय हलक्यात घेतले जात नाहीत. रिया शांतपणे, म्हणूनच आले इथे. बाबा, तुझं आणि आरवचं नातं किती सिरियस आहे? रिया आरवकडे एक सेकंद बघते, मग सरळ उत्तर, इतकं सिरियस की आज मी इथे उभी आहे. हॉलमध्ये शांतता पसरते. अन्वी हळूच स्मित करते. अचानक दरवाजा पुन्हा वाजतो. आई दचकते. आरव दरवाजा उघडतो. दारात रुद्र, ब्लेझरमध्ये, एकदम कॉन्फिडंटमध्ये. आरवचे बाबा उठतात. अरे रुद्र, तू इथे? रुद्र हलकंसं असतो. काका माफ करा, अचानक आलो, पण विषय महत्त्वाचा होता. सगळे बसतात. बाबा, तुला सगळं माहीत आहे का? रुद्र शांतपणे आरवकडे बघतो. हो, आणि मला इतकंच म्हणायचं आहे, आरवने बिझनेसमध्ये कधी चुकीचा निर्णय घेतला नाही. बाबा लक्ष देऊन ऐकतात. रुद्र पुढे बोलतो. सिंघानिया ग्रुपसोबत कॉलॅबोरेशन करताना मी त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवला, आजही ठेवतो. आरवचे बाबा गंभीर, म्हणजे? रुद्र, ज्याच्यावर मी करोडोंचा प्रोजेक्ट विश्वासाने सोपवू शकतो, त्याच्या पर्सनल निर्णयावरही मला शंका नाही. आईच्या चेहऱ्यावर बदल. अन्वी हळू आवाजात, बाबा, रुद्र भैया काहीही उगाच काही बोलत नाहीत. ठीक आहे, जर रुद्र असं बोलतोय तर मी नकार नाही देणार. बाबा रियाकडे बघतात. रिया, एकच प्रश्न, उद्या काही अडचण आली तर आमच्या मुलासोबत उभी राहशील का? रिया एक सेकंदही न थांबता, त्याच्या बाजूला नाही काका, त्याच्यासोबत उभी राहीन. आईच्या डोळ्यात पाणी येतं. आरवचा श्वास जड होतो. बाबा दीर्घ श्वास घेतात. ठीक आहे, आम्ही हो म्हणतो, पण एक अट आहे. सगळे दचकतात. लग्न साधं होईल, दिखावा नाही, आणि दोन्ही घरांची मान राखली जाईल. रिया हलकंसं असते. मला दिखाव्याची गरज नाही काका, मला घर हवं आहे. आई उठून रियाच्या जवळ येते. तिच्या डोक्यावर हात ठेवते. अन्वी जोरात म्हणते, वेलकम होम वहिनी. आरव सुटकेचा श्वास टाकतो. रुद्र हलकंच स्मित करतो. तो उठतो. माझं काम झालं, आता पुढचं तुम्ही सांभाळा. बाबा त्याच्या खांद्यावर हात ठेवतात. धन्यवाद रुद्र. शांतपणे, मित्रांसाठी धन्यवाद लागत नाही. सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधान होतं. कसा वाटला आजचा भाग कमेंट करून नक्की सांगा, आणि पुढच्या भागासाठी लाईक, शेअर आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.